बाबा काय म्हणाले? भेटतायत म्हणाले. हो ना? इंद्रनील, अरे तू आत्ता घरी कसं आणि स्वानंदी तू पण आत्ता कसं? तुम्ही दोघं घरी? तुला ऑफिस नाहीये का? आहे, पण मी हाफ डे घेतलाय आज. अरे कशाला? आधी सुट्टी मिळायला प्रॉब्लेम होता तुला, मग आज कशाला घेतलास हाफ डे? आई, तिची अवस्था बघ कशी झाली आहे. सैरभैर झाली आहे ती. तिला माझ्या आदराची गरज आहे, म्हणून मी आज सुट्टी घेतली आहे खास तिच्यासाठी. अरे हो, मान्य आहे मला, पण मी आहे ना घरात. मी घेतली असते तिची काळजी. हो ना ग स्वानंदी? ती काय बोलणार आई? काय सुचत नाहीये तिला. साहजिकच आहे रे, पण तू काय करणार आहेस? जो काही प्रकार घडलाय ना तो त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यातनं सत्य काय ते बाहेर येईलच. आई, सत्य आपल्याला माहिती आहे आधीच. अरे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तिचे वडील निर्दोष आहेत, आणि सत्य काय ते सगळ्यांना कळेलच. अरे पण आपण काय करू शकतो? आपण ना फक्त प्रार्थना करू शकतो की त्यांच्या मागचा हा वनवास लवकरात लवकर संपू दे. तसं नाही आई. बाबा निर्दोष आहेत हे कधी सिद्ध होईल? जेव्हा खरा दोषी पकडला जाईल तेव्हा. आणि त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे ना. मी ठरवलंय, मी हिला मदत करणार आहे त्यासाठी. इंद्रनील, अरे काय वेडेपणा आहे हा तुझा? अरे ती दुःखी आहे, तिचं डोकं आता काम करत नाही म्हणून ती काहीही बोलू शकते, पण तू कसं असं बोलतोयस? आणि हे बघ, जो कोणी दोषी असेल तर आई, जर कोणी असेल तर म्हणजे काय? माझे बाबा असं करूच शकत नाही. दुसरंच कोणीतरी अडकवलंय त्यांना. हो बाळा, कुणीतरी अडकवलेलंच असेल, पण ते शोधण्याचं काम आपलं नाहीये ना. ते काम पोलिसांचं आहे. त्यांच्याकडे अधिकार आहे, त्यांच्याकडे सत्य शोधणारी पथकं आहेत, आणि सगळ्यात मोठं म्हणजे कायदा त्यांच्या बाजूनी आहे. त्यांना त्यांचं काम करू दे ना. आपण कशाला अडथळा आणायचा आहे? त्यांना त्यांचं काम करू दे. नाही, आम्ही त्यांच्या कामात डोळाडोळ अजिबात करणार नाही आहोत, पण आम्हीही तो प्रयत्न करणार आहोत, इतकंच फक्त आम्हाला म्हणायचं. अरे हो, पण ती मुलगी आहे, ती काय करणार आहे इंद्रनील? आई, एक मिनिट. मुलगी मुलासारखीच असते. गणेश चतुर्थी आली जवळ. अनिता, हेमंतानी गणपतीच्या कारखान्यात पाट नेऊन ठेवलाय ना ग? हो, नेलाय त्यांनी. संता, ये ना, बैस बैस ना. पाणी आणते. अरे तू यावेळी घरी कसा? आता जर बाबांना ऑफिसला जायचंच नाहीये तर ह्यावेळी बाबांनी घरीच असायला हवं ना. स्वानंदी, मी तुला सांगितलं होतं ना. हो, तू म्हणाली होतीस की कुणाला सांगू नकोस, कुणालाच माहित नाही. आणि हीच गोष्ट मला आईने सांगितली, आणि हीच गोष्ट काका काकूने. मला माहितीये तुम्ही सगळे बाबांचा मान राखत होतात, पण ही गोष्ट जेव्हा मला कळली ना तेव्हा मला असं जाणवलं की बाबांना आता मानाची नाही, प्रेमाची गरज आहे. कुठल्या तरी माणसाने त्यांच्यावर आरोप केल्यामुळे त्यांचा तो मान कमी नाही होणार आहे.
कारण बाबांनी तो मान कमावलाय, असा मागून नाही मिळवलाय. स्वानंदी, बाळा एवढं धाडस केलंस? आजी तूच नेहमी म्हणतेस ना, खरं वागणाऱ्यांना मुद्दाम धाडस करायची गरज नसते. धाडस आणि सत्य एकत्र चालत असते. पण एक सांगू, मला ना तुमच्या सगळ्यांचा अभिमान वाटतो. एकमेकांवर किती जीवापाड प्रेम करता तुम्ही. म्हणून तर इतकी मोठी न पेलवणारी गोष्ट तुम्ही प्रत्येकाने स्वतः जवळ राखून ठेवली. पण ना, लपवा छप्पी करणं ही आपल्या घराची रीतच नाहीये. स्वानंदी, अगं इतके दिवस आम्ही एकमेकींपासून नजर चोरून वावरत होतो घरात. हा विचारच आला नाही की ही गोष्ट सगळ्यांना कळलीये. अगं हो, कारण तुला खात्री होती की घरात कुणालाही कळलं तरी ते सगळ्यांना सांगितलं जाईल. आणि ही बातमी कशी कळली, कुणाकडून कळली, हे आता महत्वाचं नाहीच. महत्वाचं काय आहे तर ह्या गोष्टीचा भार आता ना एकट्याने वाहणं बंद करूया. आपण सगळे एक आहोत. सुखदुःख शेअर करणं ही आपल्या घराची रीत आहे. मग ह्यावेळी अपवाद का? बाबा, इंद्रनील, साबुदाण्याची खिचडी केली, खाशील ना? म्हणजे काय, टपून बसलोय मी खाण्यासाठी. मी पण हो, तुमची पण प्लेट भरलीच आहे. अरे वा, खिचडी आली. वा, बघ कशी छान मोकळी झाली. अगं बहिणीने काल रात्री सांगितलं होतं साबुदाणा भिजवतात की साबुदाणा रात्र भिजवून ठेवला ना की सकाळी खिचडी मोकळी होते. आणि श्रावणात खिचडी खायची मजा काय आवरच आहे. संपला श्रावण आता. आणि आपल्याकडे ना कुणी असं जुनाट विचारांचं नाहीच आहे. त्यामुळे श्रावणात उपास बिपास करायचे असतात, असे काही प्रकारच नाहीत आपल्याकडे. त्यामुळे आपल्याकडे खिचडी केव्हाही होते. हा आई, हा, थोडे प्लीज काढून ठेव स्वानंदीसाठी. हो, तिच्यासाठी ठेवते, पण खाणार आहे का ती? तिच्या बाबांचं हे असं झालंय ना तेव्हापासून खाण्यापिण्याकडे काही लक्षच नाही आहे तिचं. नाही पण मी तिला भरवी नागराने. आणि ना जरा समजाव तिला, हे असं करून प्रॉब्लेम सुटणार आहेत का? आई, तिने विचार करणं अगदी साहजिक. तूच बघ ना, ही गोष्ट किती विचित्र आहे. डबा घरातून गेला, डब्यात पैसे मिळाले कसे, कोणी ठेवले असतील, कधी ठेवले असतील, कोणाची आयडिया असेल ती? किती वेळा सांगितलंय तुम्हाला, खाताना कुठलाही विचार करत जाऊ नका. मेंदूवर परिणाम होतो अशाने. इंद्रनील, तुला एक सांगू का? म्हणजे बघ ना, स्वानंदीच्या बाबांच्या डब्यात पैसे कुणी ठेवले, का ठेवले, याचा तपास पोलीस करतीलच ना. नाही म्हणजे आता तुला असं वाटत असेल मी का सगळे सांगते, मी कशाला त्यात पडतेय. अरे पण आपण भावनेच्या आहारी जाऊन चुकीचा अर्थ लावू शकतो ना रे, म्हणून म्हणतेय. हो, आणि काय बाळा, हे सगळं आम्ही स्वानंदीला नाही ना सांगू शकत. हा, बाबांना अडचणीत आणलंस. काय केलंय मी?